आणि यानंतरची बातमी रोहित पवार यांच्याशी संबंधित आहे। रोहित पवार हे चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेत। प्रतिभा पवार या रोहित पवार यांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं कळतंय। प्रतिभा पवार या शरद पवारांच्या पत्नी आहेत। रोहित पवारांना समर्थन देण्यासाठी प्रतिभाताई या स्वतः राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये उपस्थित असल्याची माहिती मिळते। रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी होते। जेव्हा पहिल्यांदा चौकशी झालेली होती तेव्हा सुप्रिया सुळे खंबीरपणे रोहित पवार यांच्या पाठीशी होत्या। ईडीच्या कार्यालयाच्या गेटपर्यंत त्यांना सोडायला आलेल्या होत्या। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसलेली होती आणि आज सुद्धा शासकीय कार्यालयांसमोर राष्ट्रवादीकडनं घंटानाद आंदोलन केलं जात आहे। आपण बघतोय की रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबातले सदस्य हे आता ईडी कार्यालयाकडे जात आहेत। ईडी कार्यालयाकडे जाताना रोहित पवार यांची चिंता त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून नये असा प्रयत्न केला जातोय। रोहितजी, आज संपूर्ण परिवार सोबत आहेत। पहिल्यांदा पत्नी ईडी कार्यालयाची चौकशी होत असताना सोबत आहे। परिवार तर जवळचा परिवार आहेच, पण परिवाराबरोबर महाराष्ट्राचे तमाम कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे नागरिक हे बरोबर आहे। ते बघितल्यानंतर माझ्यासारख्याला नक्कीच एक प्रेरणा तिथं मिळते। आज वडीलधारी व्यक्ती म्हणून प्रतिभाताई सुद्धा सोबत आल्या आहे ना। अडचणीच्या काळामध्ये कुटुंब आपल्या बरोबर असतं आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपलं जवळचं कुटुंब असतंच। माझी पत्नी इथं आलेली आहे, माझे वडील इथं आलेले आहेत, काकी इथं आहेत, रेवती माझी बहीण इथं आलेली आहे। त्यामुळे अशा काळामध्ये जवळचं कुटुंब आणि जवळच्या कुटुंबाबरोबर जेव्हा राजकारणात आपण असतो तेव्हा पार्टीचे कार्यकर्ते जेव्हा येतात ते एक मोठं कुटुंब असतं। आणि आज सोशल मीडिया आणि ह्याच्यावर जर आपण बघितलं तर सगळीकडनं महाराष्ट्राच्या नागरिकांकडनं सकारात्मक प्रतिसाद माझ्या बाजूला तिथं मिळत आहे। म्हणजे ते सुद्धा कुटुंबाचाच एक भाग आहे आणि ह्या सगळ्यांसाठीच आम्ही लढत आहोत। इतर कुटुंब सोबत असताना अजित पवारांच्या संदर्भाने मात्र क्लोजर रिपोर्ट सादर केला गेलाय, ते सुद्धा कुटुंबातील सदस्य आहे। क्लोजर रिपोर्टच्या बाबतीत जे काही EOWली फाईल केलं त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी परत जेव्हा ईडी ऑफिसमधून जेव्हा येईल जर आलो तर नक्कीच याच्याबद्दल मी जास्त स्पष्टपणे बोलू शकेल। आता मला जावं लागेल। त्यामुळे आपण बघतोय की रोहित पवार यांच्यासह पवारांचं संपूर्ण कुटुंब अर्थातच अजित पवार वगळता इतर सगळं पवार कुटुंबीय हे आज ईडी कार्यालयाच्या या परिसरात उपस्थित आहेत। पत्नी कुंती पवार यासोबतच बहीण रेवती पवार यांच्यासह वडील राजेंद्र पवार आणि अर्थातच कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती म्हणून आज प्रतिभा पवार या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। ईडी चौकशीची ही दुसरी फेरी आहे रोहित पवारांची। त्याच्यामुळे इथून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि अर्थातच राष्ट्रवादीच्या राजकारणाची दिशा कशी असेल हे आज रोहित पवारांच्या ईडी चौकशी अंती निश्चितपणाने कळू शकेल। आज पवार कुटुंबीय म्हणून पाठीशी नंतर आपण दादा नंतर बोलतीलच। पण आम्ही पहिल्या दिवशी बघितलं की स्वतः शरद पवार देखील उपस्थित होते, सुप्रियाताई फॅमिली म्हणून मी आलीये सपोर्टला आणि संध्याकाळी दादा बोलतील सगळ्यांसोबत। रोहित पवारांनी सांगितलं की संघर्षाची वाट आहे, तुम्ही सोबत चालणार आहात। हो, आपला फॅमिली म्हणून आहेच सपोर्ट माझा, पण जे बाकीचे प्रश्नांचं उत्तर दादा नंतर देतो। थँक्यू। संपूर्ण परिवार हा इथे उपस्थित आहे। सुप्रिया सुळे यांची लेक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। कॅमेरामन अजित शिवथरकर समोरची पाठक, एबीपी माझा, मुंबई। तर रोहित पवार यांच्या समर्थनासाठी पवार कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्ती प्रतिभाताई पवार या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार आणि सोबतच सुप्रिया सुळे यांची लेक रेवती या सुद्धा आज रोहित पवार यांच्यासोबत पाहायला मिळाल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।